नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी अ या वेब सिरीजचा 44वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 45वा भाग कधी येणार। तर 45वा भाग आपल्याला 28 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 45व्या भागात काय होणार? खरंच दाद्या हा गाव सोडून जाणार का? आणि ज्योतीला खरंच मधुकर पुन्हा आवडतो का? आणि जर दाद्याच्या आईला साप चावला असेल तर पुढे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मध्ये पाहू। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हे सर्व पाहण्याआधी पाहू की 44व्या भागात काय घडलं होतं। तुम्ही तर पाहिलंच असेल, शाळेत गेल्यावर अभिजित सुनीलला बोलतो की मी तुझ्यावरती नाराज आहे, तू माझ्या दादाच्या लग्नाला आला नाही म्हणून। तेव्हा सुनील बोलतो की माझ्या पण बहिणीचं लग्न होतं म्हणून मी आलो नाही आणि आता पुढच्या वेळी नक्की येईल। त्यावर मधुकर बोलतो की तू पुढच्या वेळी यायला दादा काय परत लग्न करणार आहे का? तेव्हा अभिजित म्हणतो की केवढा, ज्योती, सागर हे सर्वजण लग्नाला आले होते आणि लय मज्जा केली। आणि नंतर सुनील म्हणतो की अभिजित तुझ्या लग्नाला घरातील सगळी माणसं घेऊन ये आणि 2 दिवस आधीच मी तुझ्या लग्नासाठी येईल। नंतर केवढा बोलते आणि खूप साऱ्या गप्पा होतात। मधुकर पण केवढाची मज्जा घेतो आणि नंतर तेथे सागर येतो आणि तो पण दादाच्या लग्नात पाहिलेल्या सर्व गोष्टी भावुक होऊन सांगत असतो। नंतर अभिजित मधुकरला बोलतो की तू काजल सोबत बोलला म्हणून ज्योती तुझ्यावरती चिडली आहे। तेव्हा किरण बोलतो कशावरून, दुसरं पण काही कारण असू शकतं ना। विकास मधुकरला म्हणतो की तू साक्षी सोबत बोल आणि जर ज्योती चिडली तर समज की ज्योतीला तू आवडतो। तेव्हा मधुकर हा साक्षीकडे वही मागतो, तेव्हा ज्योती ही तिच्याकडील वही मधुकरला देते। म्हणजे येथे असं पाहायला मिळाले की ज्योतीचं मधुकरवरती प्रेम आहे। आणि इकडे घरी दादाची आई ही दीपालीला काय करायचे ते सर्व काही सांगत असते। आणि इकडे शाळेत केवढाच्या आणि अभिजितच्या खूप साऱ्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या गोष्टी चालूच असतात। आणि केवढा अभिजितला बोलते की जेव्हा दादाने वहिनीला हार घातला ना तेव्हा असं वाटत होतं तूच हार घालतोय मला, मी पण स्वप्नच बघत आहे असं मला वाटत होतं। तेव्हा अभिजित म्हणतो की आपलं पण असंच होईल की, आणि अशा खूप साऱ्या प्रेमाच्या गप्पा त्यांच्या होतात। आणि इकडे घरी दीपाली ही दाद्यासोबत बोलता बोलता म्हणते की आजच्या आज आवडते आपल्याला जायचं आहे आणि तुम्ही जाऊन बोला। तेव्हा दाद्या दीपालीला म्हणतो की कशाबद्दल बोलायचं आहे? तेव्हा दीपाली म्हणते की तुम्ही मला दिलेला शब्द विसरले का? दाद्या म्हणतो की नाही, पण लग्नाला अजून 1 तरी महिना होऊ दे की। शेवटी दाद्या दीपालीला बोलतो की तू आई बरोबर रानात जाणार आहे तेव्हा तिच्यासोबत बोलून घे आणि जसं तू मला समजावून सांगितलं तसं आईला तू समजावून सांग। आणि इकडे कांबळे सर शाळेत मुलांना कविता शिकवत असताना जीवनात काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याबद्दल सांगत असतात। आणि इकडे दीपाली आई बरोबर रानात गेल्यावर आईला बोलते की आम्ही दोघेही पुण्याला जायचं ठरवलं आहे। तेव्हा आई म्हणते केव्हा? त्यावर दीपाली बोलते की जमलं तर परवा जाऊ। आणि दाद्याच्या आईच्या चेहऱ्यावर आपल्याला दुःख पाहायला मिळते। आणि शेवटी असं पण पाहायला मिळालं की दाद्याच्या आईला कदाचित साप चावला असेल आणि असं सर्व काही घडलं 44व्या भागात। आता 45व्या भागात काय घडणार? तर दाद्या हा कदाचित शहरात जाण्याचा विचार सोडून देईल, कारण आपण 44व्या भागाच्या शेवटी पाहिलंच असेल की कदाचित दाद्याच्या आईला साप चावला असेल। आणि जर असं असेल तर दाद्या हा आईची काळजी घेण्यासाठी गावातच राहील। आणि ज्योतीला खरंच मधुकर आवडतो का? हे सर्व काही येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।